आजपर्यंत साध्या आंबोळ्या तुम्ही नेहमीच खाल्ल्या असतील, परंतु अशा स्मोकी फ्लेवरच्या आंबोळ्या कधी खाल्ल्यात का? चला आज बनवूया स्मोकी फ्लेवरच्या कापसाहूनही मऊ लुसलुशीत अशा आंबोळ्या. त्यासाठी 3 कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, पाऊण कप उडदाची डाळ, 1/4 कप हरभरा डाळ या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून पाणी घालून यामध्ये मेथीदाणे घालायचे आणि दिवसभर भिजायला बाजूला ठेवायचे. दिवसभर भिजल्यानंतर संध्याकाळी वाटायला घेऊयात. वाटताना यामध्ये पोहे सुद्धा ऍड करायचे. पारंपरिक पद्धतीने आंबोळ्या करत असताना यामध्ये आवर्जून शिळा भात घातला जातो, परंतु शिळा भात जर तुम्हाला घालायचा नसेल तर पोहे तुम्ही आरामात घालू शकता. पोहे किंवा शिळा भात घातल्यामुळे आंबोळ्या अगदी कापसाहूनही मऊ लुसलुशीत अशा होतात आणि फ्लेवरही अप्रतिम असा लागतो. चला सगळं साहित्य छान वाटून घ्यायचं, हाताने छान मिक्स करायचं. हाताने मिक्स केल्यामुळे फर्मेंटेशन अगदी छान होतं. आता यामध्ये एक वाटी ठेवायची, 2 कोळसे, यावरती अर्धा चमचा तूप घालायचं. छान असा धूर सुटला की झाकण ठेवायचं, थोडंसं ओझं ठेवायचं. यामुळे छान स्मोक अख्ख्या त्या पिठामध्ये एकजीव होतो आणि अतिशय स्मोकी फ्लेवर आपल्या पिठाला येतो. रात्रभरामध्ये पीठ सुंदर सामले गेले. आता यामध्ये मीठ घालायचं, हलक्या हाताने पीठ छान मिक्स करून घ्यायचं. पीठ जास्त जोर देऊन मिक्स करू नका. आता या आंबोळ्यांबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची छान चटणी बनवूयात. यासाठी सुकं खोबरं, आलं, हिरवी मिरची, डाळवं, जिरे, कोथिंबीर, पुदिना, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं चिमूटभर साखर, पाणी घालून मिक्सरमध्ये छानपैकी याची चटणी करायची. यावरती जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी घालायची. अतिशय चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी झटपट तयार होते. आता नॉनस्टिकच्या तव्याला तेल लावून घ्यायचं, यावरती पीठ घालायचं आणि सुंदर अशा आंबोळ्या तयार करून घ्यायच्या. हा तवा अतिशय सुंदर असा आहे. कोणतेही डोसे, उत्तप्पे यावर सहज निघतात. वरती लिंक देते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. अतिशय टेस्टी अशा आंबोळ्या तयार झाल्यात. नक्की